आज 8वा दिवस. आज आपण पाहणार आहोत खवणे बीच येथील क्लब खवणा हे रिसॉर्ट. आता आम्ही पोचलो आहे क्लब खवणा या रिसॉर्टला. क्लब खवणा हे खवणे बीचवरचं एक रिसॉर्ट आहे आणि ते बीचपासून एकदमच जवळ आहे. हा त्याचा व्ह्यू आहे. सकाळी आम्ही 11ला इथे पोहोचलो. रूम खूपच आकर्षक होती आणि समोरच असलेला परिसर देखील. तर आता आम्ही आहोत क्लब खवणाला आणि क्लब खवणामध्ये 2 वाजले आणि आमचा लंच आम्ही ऑर्डर केला होता. त्याच्यामध्ये मला प्रॉन्स थाळी आवडते, त्यामुळे प्रॉन्स, पापलेट थाळी आणि सुरमई थाळी. सुरमई थोडी यत्नेला गेली, त्यामुळे स्टार्ट लंच थोडा लेट झाला आम्हाला, कारण थोडं फिरण्यामध्ये जागा बघण्यामध्ये वेळ गेला आणि तो ऑफिसचं काम पण करत असतो. त्यामुळे लेट्स स्टार्ट विथ प्रॉन्सने स्टार्ट करू. फ्रेश ॲज एक्सपेक्टेड आणि ज्युसी. थाळीमध्ये आहे ग्रेव्ही प्रॉन्सची, सोलकढी, प्रॉन्स फ्राय आणि सॅलड्स and all. So let's enjoy. Let's enjoy. फूड खूप टेस्टी होतं इथे. जे सी फूड आपल्याला आपण एक्सपेक्ट करतो बीच साईडला आणि मालवणी पद्धतीचा, आणि थोडं गोवन टचचं आपण पुढच्या डिनरला आपल्याला कळेलच गोवन टच कसा असेल तो. तर ते थोडं होतं. खूप आवडलं आम्हाला इकडचं फूड. रूमचा जो कन्सेप्ट आहे तो खूप आवडला. या रूमचं वैशिष्ट्य असं की हा बेड आहे आणि ह्या बेडवरून सकाळी उठल्यावर सुंदर असा समुद्र इकडे दिसणार आहे. आता आम्ही आलो आहे खवणे बीचवर. संध्याकाळचे 5:30 वगैरे वाजले असतील आणि इथेच आमचं मागे रिसॉर्ट आहे. हा 4 पावलावर बीच.
लॉकडाऊननंतर पहिल्यांदा आम्ही एवढा सुंदर वेळ एकत्र स्पेंड केला होता. खरंच खूप मजा आली इथे. जवळजवळ 2.5 तास आम्ही या बीचवर आहोत, पण आमचं मन काही भरलं नाही आणि मावळत्या सूर्यासोबत आम्हाला रूमवर परत जावं लागलं. तर हा रिसॉर्टचा पॅसेज आहे. हा एंट्री पॉईंट. इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि लाईट तुम्ही पाहू शकता. LED असल्यामुळे ॲम्पल लाईट आहे तुमचं फूड एन्जॉय करण्यासाठी, तुमचं एक इव्हिनिंग शांत स्पेंड करण्यासाठी. कारण का आम्ही बीचवर जवळजवळ 2.5 तास होतो. खूप दमल्यासारखं झालं, पण स्टील हा जो ॲम्बियन्स आहे तो अजून मनाला प्रसन्न करत होता. आणि ही छोटी लाईटिंग आहे, अंधार असल्यामुळे जास्त दिसत नाही. तो आमचा रूम आहे, समोर जो दिसतो तो. आणि हे दुसरे रूम्स आहेत. हा तो एरिया जो आपण म्हटलं तो. तर आता तुम्ही पाहिलंच की ह्या रिसॉर्टचं एक्सटिरियर पोर्शन कसं आहे ते खूप आवडलं मला. इकडचं ॲम्बियन्स अँड ऑल आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. मला उद्या सकाळचं खूप एक्साइटमेंट आहे की सकाळ कशी असेल, कारण का सकाळी मला पुन्हा बीचवर जायचं आहे. त्याच गोष्टी एन्जॉय करायला. एक रापण आहे. रापण जो प्रकार म्हणजे फिश जसे पकडण्याची जी एक पद्धत आहे त्यांची, ती एक आजमावायचा विचार आहे. जर तेवढ्या वेळात मॅनेज झालं, कारण का 2 गोष्टी आहेत, 2 प्रकारे इकडे मासेमारी होते. एक म्हणजे रापण आणि दुसरी म्हणजे समुद्रात खोलवर जाऊन ते मासे पकडतात. त्या गोष्टीसाठी त्यांना 1.5 तास आतमध्ये जावं लागतं. दीपस्तंभ आहे निवतीचा तिथपर्यंत. हे जे होस्ट आहेत इकडचे या रिसॉर्टचे, त्यांनी आम्हाला आज वेगळा डिनर द्यायचा प्लॅन केला आहे. गोवन पद्धतीचं थोडंफार प्रिपरेशन आहे प्रॉन्सचं आणि फिश फिंगर्स समथिंग. स्नॅल डिनरचं स्टार्टरला आहे स्क्विड गोल्डन फ्राय आणि नंतर फिश फिंगर्स आहेत आपल्याकडे हे स्टार्टरला. आणि मेन कोर्स मध्ये गोवन कोळंबीची करी आहे आणि प्रॉन्स बिर्याणी. So starters, let's start with the starters. स्क्विड गोल्डन फ्राय आपल्याला मेयोनीज बरोबर सर्व केलेले आहेत. चालेल. क्रिस्पी फिश फिंगर्स ट्राय करूया. फिश फिंगर्सचं काय? फिश फिंगर्स पण छान आहेत. म्हणजे जनरली कळून नाही येत फिश आहे ते, पण यात कळून येत आहे आणि फार टेस्टी आहे. पण मला हे म्हाकुळ फ्राय जे आहे ते फार आवडलं आहे. फर्स्ट टाईम ट्राय केलं मी हे. एकदम सुंदर जागा आहे ना ही. म्हणजे गेले काही दिवस म्हणजे जवळपास आता 10 दिवस होतील. 10 दिवस आम्ही सलग ट्रॅव्हल करतो आहे. पण ही जागा बघितली आणि जी थोडीफार एक थकणं असतं, ते थकणं सगळं निघून गेलं. ही जागा थोडं जाणून घेऊया रिसॉर्टबद्दल. आम्ही एक्सप्लोर करताना आम्हाला हे रिसॉर्ट क्लब खवना हे रिसॉर्ट आम्हाला डोळ्यासमोर आलं. रेटिंग्स फार छान होत्या. आम्ही फोटोज पाहिले, फोटोज देखील आम्हाला खूप आवडले, म्हणून आम्ही रिसॉर्ट चूज केलं. आणि फॉर्च्युनेटली असं आहे की खरोखर जे आम्ही प्लॅन केलेलं, जे आम्ही बघितलेलं, जे आम्ही डोक्यात ठेवून आलेलो इथे ह्या रिसॉर्टसाठी, ते तंतोतंत आम्हाला इथे पाहायला मिळालं. इकडचं ॲम्बियन्स, इकडचं फूडचे फोटोज तुम्ही बघायलाच माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला. आणि खूप म्हणजे एकदम अप्रतिम. तुम्ही एक जी वाईब असते एखाद्या ठिकाणाची, जी पॉझिटिव्ह वाईब असते, ती पॉझिटिव्ह वाईब आम्हाला इकडे अनुभवायला मिळाली. आणि ह्या रिसॉर्ट्सबद्दल असं आहे की इकडे 2 टाईपचेच रूम आहेत. फक्त 4च रूम आहेत इकडे आणि ते पण 2 टाईपचे आहेत. एक आहे
वुडन कॉटेजेस जे अराऊंड रेंटेड आहेत 5,000 आणि त्याचं रेंट आहे. आणि दुसरं जे आहे ते प्रीमियम रूम्स आहेत त्यांचे, तिकडे ते पण 2 रूमच आहेत, वेल मेंटेन्ड आहेत. त्याचं थोडंफार फुटेज आम्ही घेतलं आहे, त्यांना रिक्वेस्ट केली होती. त्याचं रेंट आहे 4,000. सो ह्या एरियामधलं हे थोडं महागडंच आहे, बट क्वालिटी आहे. जे व्ह्यूज आहेत तिथून दिसणारे, जे सकाळचं एक जो मला फंडा आवडला आहे तो की तुम्ही बेडमधून उठताय आणि तुम्हाला डायरेक्ट समोर समुद्र दिसतो आहे. ती जी फिलिंग असणार आहे ना उद्या सकाळी, ती मला अनुभवायची आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत आणि मी जस्ट आता रिसॉर्टमधून बाहेर आलो. इथे एक पारंपरिक मासेमारीची पद्धत आहे ज्याचं नाव आहे रापण. तर ती रापण पाहायला रापण अनुभवण्यापूर्वी आम्ही एक छोट्याशा मॉर्निंग वॉकला गेलो. आम्ही आता इथे या टॉप व्ह्यूला आलो आहे, जिथून एक सुंदर एंडलेस असा समुद्र पाहायला मिळतो आहे. व्ह्यू खूप सुंदर आहे. इथून मी तुम्हाला उभा आहे तिथून दाखवतो कसं आहे. ह्या जर्नीमधली, ह्या 13 दिवसांच्या ट्रिपमधलं एक सुंदर सकाळ आहे. ही पहिली अशी सकाळ आहे की आम्ही एवढ्या फ्रेशली उठलो आहे आणि काही दमणं जाणवत नाही आहे रात्रीचं. काल संध्याकाळची जी समुद्रावरची मस्ती होती त्यामुळे खूप असं दमायला झालं रात्री. पण आज सकाळी लवकर उठल्यानंतर 5:30ला आम्ही उठलो आहे. तर 5:30ला उठल्यापासून जे आम्ही बाहेर फिरतो आता 7:30 वाजलेत, तर काहीच दमणं असं वाटत नाही आहे. स्नेहल, तुझा अनुभव कसा आहे? तेच, खूप फ्रेश वाटतं आहे. समुद्र आजूबाजूला असल्यावर नेहमीच छान वाटतं, पण इथली सकाळ खूप छान आहे खरंच. चला मग आपण आता उतरूया इथून खाली. आणि खाली रापण जी चालू होती प्रोसेस, जी अर्धवट झालेली, ती आता हळूहळू पूर्ण होते. एक 15 मिनटामध्ये ते लोक किनाऱ्यावर येतील आणि त्यांनी जे फिश पकडले ते आपल्याला पाहता येतील.
आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे आणि आता वेळ झाली आहे इथून निघण्याची. क्लब खवणा हा अनुभव खूप म्हणजे खूप अप्रतिम होता, कधी न विसरता येणारा. फार कमी जागा अशा असतात जिकडे आपण स्टे करतो आणि आपल्याला त्या अशा गोष्टी मौज मजेसाठी मिळतात. आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी बेसिकली आपण कुठेही घरातून बाहेर पडतो आणि त्यावेळी अशा गोष्टी शिकायला मिळणं, पाहायला मिळणं, बघायला मिळणं आणि एन्जॉय करणं, त्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुमची त्यावेळी सुट्टी पूर्णपणे कामी आली असं आपण म्हणू शकतो. सो आता आम्ही इथून साइन ऑफ करून आता निघतो आहे पॅकिंग करून पुढच्या डेस्टिनेशनला. गुड मॉर्निंग. तर आज आमचा चेकआउट आहे क्लब खवणा रिसॉर्टमधून आणि सगळी आवरावर झाली आहे आणि याने छान घावणे आणि चटणी आणून दिली आम्हाला ब्रेकफास्टला. तर टेस्ट करूया ती. घावणे आणि चटणी खूप छान कॉम्बिनेशन आहे, म्हणजे कोकणची फेमस डिश आहे ती आणि मला फार आवडते. वाव, खूप छान आहे. सॉफ्ट आहे एकदम आणि लाईट, खूपच छान आहे. इथून निघता आम्ही जवळ असलेल्या एका रॉक पॉईंटला गेलो, समुद्राचं शेवटचं दर्शन डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. तुम्ही सुद्धा नक्की या बीचला भेट द्या.